ओडिशाचं म्हणजे मंदिर आहे ते मंदिर बंद करण्यात आलं त्या मुघलांच्या हुकमामुळे. तिथली यात्रा बंद करण्यात आली. त्यानंतर शंभूपुत्र शाहू छत्रपती यांच्या काळामध्ये बंगाल प्रांत जो होता त्या बंगाल प्रांतामध्ये हा ओडिसा येत होता. तर त्या बंगाल प्रांताचा नवाब होता अलीवर्दी खान. तर त्या अलीवर्दी खानाने पण ही सगळ्या गोष्टी बंद ठेवल्या, म्हणजे मंदिर बंद ठेवलं, यात्रा बंद ठेवली, सगळ्या बंद होत. पण शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वात मराठा फौजा ह्या हिंदुस्थानात दौडू लागल्या. त्याच वेळी नागपूरकर भोसले कोण तर रघुजी भोसले उदयास आले. रघुजी भोसल्यांनी तो जो बंगालचा प्रांत होता जो नागपूरच्या जवळ आहे त्या प्रांतावर 10 वर्ष सलग हल्ले केले आणि त्या अलीवर्दी खानाला शेवटी 1751 साली मराठ्यांची तह करावा लागला या गोष्टीमुळे. आणि त्या तहा तो ओडिसा जो प्रांत होता तो रघुजी भोसल्यांना म्हणजे मराठ्यांना देण्यात आला. आणि 150 वर्षानंतर ओडिसा स्वतंत्र झाला. ती जगन्नाथपुरी स्वतंत्र झाली आणि मराठ्यांनी म्हणजे रघुजी भोसल्यांनी पुन्हा ती रथयात्रा सुरू केली. जगन्नाथाची रथयात्रा पुन्हा सुरू झाली. म्हणजे मुघलांच्या काळात जी रथयात्रा बंद झालेली ती मराठ्यांनी पुन्हा सुरू केली.